श्री स्वामी समर्थ. अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवत असते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात म्हणजेच यमलोकात तो परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असे देखील म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो. धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणाकरता समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला, म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्यमंडळी या दिवशी धन्वंतरीची म्हणजे देवांचा वैद्य याची पूजा करतात. लोकास प्रसाद म्हणून कडुलिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. याला तेलुगूमध्ये गुडोदकम देखील म्हणतात. यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुलिंबाची 5-6 पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काही जणांची समजूत आहे. कडुलिंबाचे एवढे महत्त्व आहे म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे देखील शुभ मानतात. उपवास करून घरातील द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवतात. हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. जैन धर्मीय या दिवसाला धन्यतेरस वा ध्यानतेरस म्हणतात. भगवान महावीर या दिवशी 3ऱ्या व 4थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. 3 दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी निर्वाण प्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्यतेरस या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तर हा दिवाळीचा पहिला दिवस हिंदू धर्मातील हा अतिशय महत्त्वपूर्ण सण आणि आपण तो फार उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे आज संध्याकाळी तुम्ही जरूर यमदीपदान करा. दक्षिणेकडे त्याचे वातीचे टोक येईल अशा पद्धतीने तुम्ही दिवा लावू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.